माननीय प्रकाश पाटील साहेब, माननीय श्रीमती आंबरे मॅडम, प्रयत्ना साहेब, ठाकरे साहेब, वागसर असं ही परीक्षा आयोजन करणारे आयोजक वागसर, इतर त्यांचा स्टाफ, इथे उपस्थित असलेले विद्यार्थ्यांकडून तयार करून घेणारे आमचे सर्व शिक्षक शिक्षिका, ज्या विद्यार्थ्यांचे पालक ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व पालक आणि विद्यार्थी बालमित्र, हे परीक्षेचं पाऊल म्हणजे हे पहिलं पाऊल स्पर्धा परीक्षेमधलं. इयत्ता पहिलीपासून दुसरीपासून विद्यार्थी याच्यामध्ये प्रविष्ट झाले. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करायची आहे त्यासाठी ह्या ठिकाणी आयोजकांनी ही भारत टॅलेंट सर्च परीक्षेचं त्यांच्याकडे दायित्व घेऊन ही परीक्षा घेण्याचं मोठं प्रयोजन त्यांनी केलं आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे ही परीक्षा घेतली आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते त्याची तोंड ओळख या माध्यमातून करून दिली. त्याबद्दल मी आयोजक वागसर आणि त्यांचे पूर्ण परिवार आणि त्यांचा स्टाफ यांचं प्रथमतः कौतुक करेल आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वांनी त्याचप्रमाणे मी आमच्या शिक्षकांचं देखील कौतुक करेल. त्यांनी तयारी करून दिली. जिल्हा परिषदेचे शिक्षक असो किंवा खाजगी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक असो, त्यांनी आपापला विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी ही तयारी करून घेतली. म्हणून शिक्षकांसाठी देखील पालकांनी मोठ्या प्रमाणात आयोजन केलं. विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करायला आलेलो आहोत, पण त्यापूर्वी मी आवर्जून हे सांगेल की ह्या शाळेचे या परीक्षेचं जे काही यश आहे, ही परीक्षा जी घेतली जाते ही खाजगी जी काही अकॅडमी आहे या अकॅडमी मार्फत ही घेतली जाते. पण याच्यापेक्षा जे अजून दर्जेदार काही संस्था आहेत आणि त्या संस्थांच्या परीक्षांमध्ये देखील ह्या मुलांना यश मिळावं याच्यासाठी ही प्राथमिक स्वरूपाची तयारी करून घेण्यासाठी ह्या अकॅडमीने हा केलेला प्रयत्न आहे आणि हा चांगला मोठ्या प्रमाणात केलेला प्रयत्न आहे. भारतभर किंवा महाराष्ट्रातील सगळ्या इतर जिल्ह्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या विद्यार्थ्यांची स्पर्धा लावलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर देखील विद्यार्थ्यांची स्पर्धा लावली आणि जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर असे त्यांनी क्रमांक काढलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे, पूर्वी चौथी आणि सातवीला घेतली जात होती पालकांसाठी ती माहीत असेल. आता ती पाचवी आणि आठवीला घेतली जाते. ही पाचवी आणि आठवीला घेतली जाणारी ती काही शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती शासनाची आहे. शासनाच्या परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पात्र होतात त्या पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. पाचवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 5,000 आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना 750 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी स्कॉलरशिपचे पैसे त्यांच्या अकाउंटवर थेट जमा होतात. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर थेट जमा होतात. याप्रमाणे आणखी काही नवोदय परीक्षा आहे की ज्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना नवोदयमध्ये प्रवेश केले जातो. तसंच ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जे काही प्रावीण्य प्राप्त असलेले विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ती आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला काही विद्यानिकेतन आहे त्या विद्यानिकेतनची सुद्धा एक प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्या प्रवेश परीक्षेमध्ये जो काही प्रावीण्य मिळवतो त्या विद्यार्थ्यांना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश देऊन त्यांना दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली जाते. आणि ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं हे ज्ञान आणि त्याची तयारी ही केल्याने या जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी सनदी अधिकारी झालेले आहेत. सनदी अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि इतर APSCचे अधिकारी झालेले आहेत. मी बऱ्याच गावाला ज्यावेळेला भेट दिली त्यावेळेला मला माहिती मिळते की ह्या गावातला अमुक हा या ठिकाणी अधिकारी आहे, या गावातला हा त्या ठिकाणी अधिकारी आहे. शिरपूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव रोहिणी आणि त्या छोट्याशा गावाच्या आजूबाजूला 5 पाड्या आहेत. तरी त्या गावातले विद्यार्थी पूर्ण आदिवासी गावातले विद्यार्थी आदिवासी बांधवांचे मुलं आणि ते मुलं त्या गावातले 2-3 डॉक्टर झालेले आणि ते आपले एमओ म्हणून कार्यरत आहेत. आपल्या जिल्हा परिषदेअंतर्गत देखील आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत देखील मेडिकल अधिकारी
ऑफिसर म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. एमपीएससी थ्रू ते सिलेक्ट झालेले आहेत. या स्पर्धा परीक्षांचा असा पद्धतीने उपयोग होतो. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडण्यासाठी